ठाणे शहरात झालेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर महापौर शर्मिला पिंपळकर यांनी पालिकेच्या सर्व प्रभाग समिती सहाय्यक आयुक्तांची तातडीची बैठक घेतली। बैठकीत सर्व सहाय्यक आयुक्तांना समन्वयानं कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले। शहरात कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्यावर त्वरित नियंत्रण मिळवण्यासाठी प्रत्येक विभागानं सज्ज राहावं, तसंच नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावं अशी सूचना महापौरांनी केली। पालिकेच्या कैलासवासी अरविंद पेंडसे सभागृहात झालेल्या बैठकीला सभागृह नेते हनुमंत शब्दाळे, शिवसेना गटनेते पवन कदम, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त जिजी गोदेपुरे, मधुकर बोडके, डॉ. मिताली संचेती, दीपक झिंजाट, सर्व प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त आणि कार्यकारी अभियंते उपस्थित होते। प्रभागाचा प्रमुख अधिकारी म्हणून सहाय्यक आयुक्तांनी केवळ कार्यालयात बसून चालणार नाही। आपल्या प्रभागात काय घडतंय, कोणत्या समस्या आहेत, कोणत्या ठिकाणी धोका निर्माण होऊ शकतो याची प्रत्यक्ष माहिती ठेवली पाहिजे। सर्व सहाय्यक आयुक्तांनी ऑनफील्ड उतरून त्या प्रभागातील स्थानिक नगरसेवकांशी समन्वय साधणं गरजेचं असल्याचं महापौरांनी नमूद केलं। कोणत्याही दुर्घटनेला विलंब, समन्वयाचा अभाव किंवा निष्काळजीपणा कारणीभूत ठरल्यास संबंधित अधिकाऱ्यांना वैयक्तिकरित्या जबाबदार धरलं जाईल। सर्व तक्रारींचं निराकरण त्याच दिवशी करण्यावर भर देण्यात आला असून मी स्वतः वेळोवेळी प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। नागरिकांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची हयगय सहन केली जाणार नाही असा कठोर इशाराही यावेळेला देण्यात आला। पावसाळ्याच्या कालावधीत सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मोबाईल क्रमांक 24 तास कार्यरत ठेवणं बंधनकारक करण्यात आले। तसंच प्रत्येक विभाग प्रमुखानं आपल्या अधीनस्थ कर्मचाऱ्यांना याबाबत लेखी सूचना देण्याचे आदेश देण्यात आले। प्रत्येक प्रभाग समितीत आपत्कालीन कक्ष 24 तास कार्यरत आहे की नाही हेही वेळोवेळी पाहण्याचे निर्देश महापौरांनी दिले।